यानंतर आपण सर्व पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत। मी स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर अपूर्व हिरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम या संमेलनाचे अध्यक्ष माननीय आशुतोषजी गोवारीकर यांचा सन्मान करावा। पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह असं या सन्मानाचं स्वरूप आहे। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आशुतोषजींचं स्वागत करावं। अतिशय तरुण वयामध्ये सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी फडकवला आहे। यानंतर या संमेलनाचे उद्घाटक माननीय जब्बारजी पटेल यांचा सत्कार अपूर्व हिरे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर नाशिक नगरीचे प्रथम नागरिक महापौर माननीय यतीनजी वाघ यांचा सन्मान सरांनी करावा अशी मी विनंती करतो। माननीय रामदासजी फुटाणे अध्यक्ष जागतिक मराठी अकादमी यांचा सन्मान स्वागताध्यक्ष या नात्यानं अपूर्वजींनी करावा। टाळ्यांच्या गजरात आपण नानांचं स्वागत करूया। माननीय शरदजी पाठक ऑस्ट्रेलियाच्या सिडनी महाराष्ट्र मंडळाचे हे अध्यक्ष आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये। माननीय आशिषजी चौगुले हे बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिकेचे अध्यक्ष आहेत। आशिष चौगुले सर। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। माननीय लीना देवघरे कॅनडा महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष आहेत। माननीय लीना जी देवघरे। यानंतर माननीय अशोक कोरगावकर हे दुबईच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आहेत। दुबईहून आलेले आहेत या संमेलनासाठी खास। माफ करा। माननीय निरुपमा सोनाळकर या जर्मनीहून आलेल्या आहेत खास या संमेलनासाठी, त्यांचंही स्वागत। निरुपमा सोनाळकर। माननीय ललित महादेश्वर अमेरिकेहून आलेले। यानंतर सुप्रसिद्ध सोनाळकर मॅडम आले का? या या सोनाळकर मॅडम जर्मनीहून आलेले आहेत। त्यानंतर सुप्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक सरांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा। त्यांची उपस्थिती हा आशीर्वादच आहे या संमेलनाला। मी मोहन गोरेंना विनंती करतो की त्यांनी आता आपला सत्कार स्वीकारा, आमचा सत्कार स्वीकारा। मोहन गोरे। मराठीतील ज्येष्ठ कवयित्री माननीय सिसिलिया कारवालो यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्नेहाचा स्वीकार करावा। यानंतर डॉक्टर अनिल नेरुरकर अमेरिकेहून आलेले विख्यात सर्जन अनिल नेरुरकर। यानंतर माननीय श्री सी बी नाईक
यांनी यांचा सत्कार अपूर्व सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री राजीव मंत्री यांचा सन्मान त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या सगळ्या मागे मंत्री सरांची धडपड आहे अनेक वर्षांची. मला असं वाटतं की आता सर्व पाहुण्यांचे सत्कार झालेले आहे. बाहेरून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे सत्कार झाले. आपण यानंतर किशोर कदम यांना मी विनंती करतो, कवी सौमित्र टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर मी विनंती करतो विनायकदादा पाटील यांना की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. माननीय विनायकदादा पाटील. यानंतर धावपटू कविता राऊत यांचा सन्मान त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिकचा झेंडा तिन्ही लोकी. यानंतर केसरी पाटील साहेबांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. केसरी पाटीलचा. यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष नाशिकचे विलास औरंगाबादकर सर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उदय निरगुडकर सरांचा सत्कार त्यांनी करावा. माननीय उदय निरगुडकर अत्यंत तरुण उद्योजक. माननीय उदय निरगुडकर सर. चित्रपट निर्माते माननीय विजय कोणके यांचा सत्कार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अनावधानानं माझ्याकडनं राहून गेलं विजेंद्र सिंगजी जे कविता राऊत यांचे प्रशिक्षक आहेत त्यांचाही सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर रवींद्र सपकाळ सर यांचा सत्कार करावा पूर्व सरांनी अशी मी त्यांना विनंती करतो. सपकाळ सरांची उद्या मुलाखत आपण ऐकणार आहात, पण आज उपचार म्हणून आपण त्यांचा विशेष सत्कार. आणि यानंतर यावर्षीचा विशेष सत्कार अर्थात जीवन गौरव माननीय श्री इसाक मुजावर यांचा सत्कार होणार आहे. 40 वर्षापूर्वी नाशिक सारख्या छोट्या गावामधून एखादं सिने नियतकालिक निघतं आणि ते सिने नियतकालिक कलाविषयक दृकश्राव्य माध्यमाविषयक जे नियतकालिक आहे ते निघतं, महाराष्ट्रभर जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 असं रसरंगाचं मासिक निघतं. त्याच्या मागे जी प्रतिष्ठा असते, त्याच्या मागे जी तपश्चर्या असते, त्याच्या मागे जे परिश्रम असतात त्याचा हा गौरव आहे. माननीय आशुतोष गोवारीकर सरांना विनंती आहे.
देण्यात